जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेट टाकून पेटवायला जमतं का असा प्रश्न सुरेश धस यांनी विचारला। आंदोलनाचा मुद्दा नाशिकमध्ये मिटल्यानं आव्हाडांना पोटशूळ उठल्याची टीका सुरेश धस यांनी केली। माझं वाक्य एडिट करून दाखवल्याचा आरोपही सुरेश धसांनी केला। माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे। माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे। जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला। याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। हो, माझी दुटप्पी वगैरे नाही, एकच टप्पी आहे। मी संतोष देशमुखांच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेंच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।